अपने अपने फंडे होए बिना किसी बकचोदी के साथ. तर ही गेली मिरची. लेट्स गो. चालत राहील असंच गेमंग मॅच खादाड खाऊ. गेमंग मॅच. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, नमस्कार आहे तुमचा आजच्या खादाड खाऊच्या या एपिसोडमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत दाल पकवान. तर दाल पकवान ॲक्च्युली एक सिंधी डिश आहे. मी स्वतःहून कधी खाल्लेली नाही आहे, बट बघितलं आहे कारण माझ्या बायकोला खूप आवडते. तर अनघानी मला दाल पकवान एवढं सांगितलेलं आहे, आणि ते पण एकदम असं जिओ टॅग स्पेसिफिक. चेंबूरचं दाल पकवान अपॅरेंटली खूप फेमस आहे आणि तिला खूप आवडतं. तर त्याबद्दल मी खूप ऐकलेलं आहे आणि थोडंफार मी माझं होमवर्क केलेलं आहे आणि माझ्या पद्धतीने मी आज दाल पकवान बनवायचा प्रयत्न करतोय. तर सिंधी लोक कोणी बघत असाल तर प्लीज डोंट माइंड इफ आई डू एनीथिंग रॉन्ग. पण अपने अपने फंडे होए, कुछ सही होए, कुछ गलत होए. त्यामुळे लेट्स ट्राय आवर बेस्ट टू रिटेन दी ओरिजिनल रेसिपी. आणि ॲज युजल आपला बिगेस्ट कन्सर्न इज टू मेक इट हेल्दी फॉर अनघा, बिकॉज आता ब्रेस्ट फिडिंग चालू आहे आमच्या बेबीचं. त्यामुळे आम्ही खूप पर्टिक्युलर आहोत की अनघाला काय खायला देऊ. थोडा मैदा याच्यात वापरला जाणार आहे, बट खूप कमी प्रमाणात. ते पकवानसाठी फक्त जेवढं आपल्या पद्धतीने हेल्दी बनवायचा आपण प्रयत्न करू शकतो तेवढा आपण करतोय. त्यामुळे लेट्स मेक दाल पकवान गाईज. तर चणा डाळ आपण घेतलेली आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. हा आहे ओवा, जिरे, मोहरी, थोडंसं तडकाला, हळद, लाल मिरची, खोबरं चटणीसाठी आपलं घरचं तूप, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना, कांदा आहे. हा थोडासा गुळ आहे कारण हे चिंचेचं मी बनवून ठेवलेलं थोडंसं आंबट झालं तर प्रत्येक वेळी त्याला गुळ आणि थोडंसं आम्ही स्वीटन करतो. तर हे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत. आपण हा एक ब्रेड फ्लावर वापरत आहोत पकवानासाठी. तर चालू करूयात बिना किसी बकचोदी के साथ. तर दाल पकवानसाठी दाल चण्याची आपण बनवणार आहोत. त्याच्यात जास्त काही नाही आहे, थोडासा तडका आणि थोडासा काळी मिरी, आमचूर वगैरे टाकणार आहोत आणि पकवान बनवणार आहोत. तर आता घेऊयात बनवायला. तर चण्याची डाळ मी भिजवून न ठेवल्यामुळे गरम पाण्यात थोडा वेळ तिला सोक करून ठेवतोय आणि मी कुकरमध्ये जास्त शिट्ट्या देणार आहे. युजली माझा असा एक्सपिरियन्स आहे की शिजते. तुम्ही ट्राय करू शकता आणि मला सांगू शकता तुमचं काय म्हणणं आहे. पीठ आपापल्या अंदाजाने घ्या. मी 3 जणांच्या हिशोबाने घेतो आणि जेव्हा मी रेसिपी बघितली तर मला खूप इंटरेस्टिंग वाटली. त्यामुळे आय एम प्रिटी शुअर की मलाही आवडणार आहे खूप. थोडंसं मीठ टाकूयात आपण. छानपैकी पहिली शिट्टी झालेली आहे आपली. मला तर कमीत कमी 8-9 शिट्ट्या तरी करायला लागतील फुल्ली कुक करायला. मला असं वाटतं की अजवाइन थोडं अजून चालेल. मला स्वतःला ती टेस्ट आवडते त्यामुळे मी अजवाइन थोडं ॲड केलं यात. आणि आता इट इज ऑल्सो गुड फॉर अनघा. पीठ हे गोळून असं आपल्याला त्याचं छोट्या छोट्या पुऱ्या टाईप लाटायच्यात. त्यामुळे ठीक आहे, इट डझंट हॅव टू बी कन्सिस्टंट झाला म्हणजे पाहिजे. तर हे माझं मस्लिन क्लॉथ आहे, त्यांनी झाकून ठेवतोय थोडा वेळ, ॲटलिस्ट अर्धा तास, म्हणजे थोडा तो प्रूफ होईल. आणि चटण्या उरकून घेऊ. तर ग्रीन चटणीमध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी कोथिंबीर, पुदिना, एकदम थोडं खोबरं, थोडेसे जिरे, थोडी साखर, मीठ पण मी टाकतो चटणीमध्ये.
आणि हिरव्या मिरच्या या 2, थोडंसं लिंबू. तर चला, तर ही गेली मिरची. लॉट्स अँड लॉट्स ऑफ कोथिंबीर आणि पुदिना. जसं मी बोललो, थोडंसं जिरे, थोडंसं मीठ, थोडासा लिंबू. आणि थोडीशी साखर. Let's go. प्रॉपर एक टेक्स्चर आलं पाहिजे. ठीक आहे, थोडी पातळ झाली माझ्या टेस्टसाठी, बट काही प्रॉब्लेम नाही. मस्त कन्सिस्टन्सी इन द चटणी. याच्यात गुळात थोडंसं गरम पाणी टाकून ठेवायचं होतं, ते राहिलं. ठीक आहे, आता बरं. ठीक आहे, मला असं वाटतं नाव इज अ व्हेरी गुड टाइम टू स्टार्ट लाटिंग द पकवान्स. ओके, आपला डो लुक्स नाईस. जसं तुम्ही बघू शकता, मी थोडं हाताला तेल किंवा तूप लावून घेतो, म्हणजे मला ते हँडी जाईल. थोडं इकडे ठेवूयात. आपला ट्रे आहे ओव्हनचा. ओव्हन मी प्रीहीटला लावला आहे 200 डिग्रीजला, कारण मला असं वाटतं की थोडं असं क्रिस्पी पाहिजे ना, तर क्विक झालं पाहिजे. स्लो हीट केला तर सॉगी होईल. त्यामुळे मी असं इथे बनवून एकत्र एक बॅच ओव्हनवाली करणार आहे. 200वर ठेवलं आहे. तूप मी इथे घेतलेलं आहे. तर मी आता इथे पटपट पहिले बॉल्स बनवून घेतो. पेढी छोटे छोटे. मी पण अंदाज घेतो, फर्स्ट टाइम करतो, त्यामुळे थोडे छोटे मोठे इकडे तिकडे होऊ शकतात. एक लॉट फक्त मी तिकडे टाकणार आहे. हा, जास्त मोठे मला नाही करायचे. जसं तुम्ही बघू शकता, डोची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. पीठपेक्षा मला असं वाटतं तूपच हे करतो, ड्राय नको, कारण आपल्याला ओके. अंदाजे एवढी एक पकवान होतं माझं. ओके, एका फूड पॅकेटचं पन्नी मी घेतलेली आहे, फूड ग्रेड प्लास्टिक. नॉट अ बिग फॅन ऑफ प्लास्टिक, बट ठीक आहे, नाव हॅव नो ऑप्शन. त्यामुळे करणं पडेल. पण थोडी कॉमेडीच आहे, बट चालायचं. याला तूप लावून घेतोय, कारण यार हे ना खूप जाड होतं. जाड आणि ते क्रिस्पी नाही होणार, त्याला मजा नाही येणार, जी मजा आली पाहिजे. त्यामुळे अटेम्प्ट.
थोडंसं मी याला ना आपलं घीचा वॉश देतं आहे ऑलरेडी घी, बट आय वॉन्ट इट टू बी क्रिस्पी. त्यामुळे ठीक आहे, मध्ये परत एकदा मी देईलच थोडं घी मेल्ट करून. बट या आय थिंक दिस इज गोइंग टू बी ग्रेट. तर चला, आपला जो ह्याचा एक्सपेरिमेंट आहे बेक्ड दाल पकवान, तो आपण कंटिन्यू करूया. Here goes our dal pakwan in our oven. तोपर्यंत मी चटणी आणि कांदा आणि बाकी जे प्रेप आहे ते रेडी करून ठेवतो. डाळला तडका द्यायचा ते पण रेडी करून ठेवतो. ठीक आहे, सेटअप आपला रेडी करून ठेवूयात जोपर्यंत आपलं पकवान पकत आहे. दिस इज द असेंब्ली सेक्शन. चॉप 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 करू, मून कांदा. हा मैदा आहे, थोडासा याला करूयात. तर ठीक आहे, आता आपण डाळ काढून घेऊयात आपली. हा मस्त गळली आहे डाळ, एकच नंबर. मला वाटलं होतं शिजणार नाही, शिजली मस्त, एकदम परफेक्ट. ओके, मॉडर्न डे रवी आपल्याकडे आहे. थोडीशी काळी मिरी आपण टाकतो याच्यात, ब्लॅक पेपर. काळी मिरी ती जी पावडर डायरेक्ट आहे ना, ती नेहमी थोडी कमीच वाटते मला, त्यामुळे ते आपलं असं टाकूयात. हा, हे चांगलं वाटतं, ह्याच्याने जरा फ्लेवर येतो असं वाटतं त्याला. या साईडला दालसाठी मी तडका देतोय. तूप आपण घेतलेलं आहे, याच्यात जास्त काय नाही, फक्त 2 लाल मिरची आणि थोडंसं जिरे, बस. ठीक आहे, तडका आपला झालेला आहे. मस्त तडका. ओके, आवर पकवान इज रेडी मित्रांनो. मस्त दिसत आहे आपलं पकवान. तर आता आपलं सगळं रेडी आहे, आपण असेंबल करायला घेऊ. आपलं गेस्ट ऑफ दी ऑनर त्यांना बोलवून करायला. हे बघा, हे आहेत बेक्ड आपले. ओके, क्रिस्पी तर झाले. बाहेर काढून ठेवूया. ठीक आहे, तर मित्रांनो तुमच्यासाठी मी एक प्लेट लावतो मस्त पकवानची. जसं तुम्ही बघू शकता, लॉट्स अँड लॉट्स ऑफ डाळ जाते यात. Because the name is itself dal pakwan. The green chutney. ही आहे चिंचेची चटणी. ही आहे भैया का कांदा आणि कोथिंबीर, थोडंसं वळून परत डाळ. ओके, लुक्स गुड मित्रांनो. ह्या चमच्याने मी तुम्हाला खाऊन याची टेस्ट सांगतो लगेच. तर तुम्ही बघू शकता का नाही मला माहीत नाही, बट दिसतंय तर खूप भारी यार.
good Sindhi recipe in first attempt. This is my first attempt. If any Sindhi people are watching, let me know what do you think. मस्त. तर चला, लाईक शेअर सबस्क्राईब. तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर मला कळवा कॉमेंट्समध्ये. मला कसं कळणार ना, नाही तर बट चालत राहील असंच. गेमिंग मॅच खादाड खाऊ. बाय.